तर सायली आणि अर्जुन सुद्धा आता आश्रमात पोहोचलेले असतात. गाडीचा आवाज ऐकून प्रिया घाबरते. तिला असं वाटतं की पोलीसच आले. ती खूप घाबरलेली असते आणि जेव्हा खिडकीतून ती बघते तेव्हा तिला अर्जुन आणि सायली दिसतात. अर्जुन आणि सायलीला बघून तर ती घाबरते. ती म्हणते की आता जर अर्जुनने मला इथे बघितलं तर माझा सगळा गेम ओव्हर होणार आहे आणि त्याला जर ते गाठोडं सापडलं तर त्याला हेही समजणार आहे मी तन्वी नाहीये. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन आणि सायली आता आश्रमामध्ये जायला निघालेले असतात. सायलीने साडी नेसलेली असते आणि ती अर्जुनला म्हणते की सर चला मी रेडी आहे आता. अर्जुन म्हणतो की हे काय घातलेत तुम्ही? आश्रमामधील गार्डन मध्ये जाऊन तुम्हाला मोठा दिवा लावायचा आहे का? तिथे काहीतरी कम्फर्टेबल घाला ना. आता मी काय घातलंय बघा बरं. तर सायली म्हणत असते की नाही हा सर, मी पॅन्ट शर्ट वगैरे नाही घालू शकत. अर्जुन म्हणतो की अहो तसं नाही, रंग कसा आहे, डार्क आहे की नाही, आणि तुम्ही काय घातलंय? तर सायली म्हणते की साडी. सायली म्हणते की आणि सर साडी घालत नाही, साडी नेसतात. तर अर्जुन म्हणतो की आता तुम्ही मला शिकवणार आहात का? तुमच्या साडीकडे एकदा बघा, कुठला रंग आहे साडीचा? सायली म्हणते की पिवळा. पण सर तुम्ही हे सर्व आता का विचारताय मला? मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. अर्जुन म्हणतो की तुमची तर फक्त साडीच ब्राईट आहे, बाकीचा सगळा उजेड आता मलाच पाडावा लागणार आहे. हो, मी डार्क रंगाचे कपडे घातले, याचा अर्थ मी जर रात्रीचं आश्रमात गेलो तर तिथे मला कोणी ओळखू शकणार नाही. आणि तुमची साडी एवढी ब्राईट आहे की तुम्ही जरी लांबवर जरी उभा राहिलात ना तरी एखादा माणूस येईल तुम्हाला भेटायला तिथे. आणि तुमच्याकडे पंजाबी ड्रेस आहेत ना, तर एक काम करा, डार्क कलरचे पंजाबी ड्रेस नेसा तुम्ही. तेव्हा सायली म्हणते की सर अहो ड्रेस घालतात, नेसत नाही. तर अर्जुनला मात्र फार चिडचिड होत असते आणि तो म्हणत असतो की तुम्ही माझ्या ग्रामर मिस्टेक काढू नका हा. सायली म्हणते की ठीक आहे जाते मी. रविराज आता प्रियाला सांगत असतो की आज मला अर्जुन आणि सायली भेटले होते पोलीस स्टेशन मध्ये. अर्जुन साक्षी विरोधात पुरावे जमा करतोय. त्याला काहीही करून कोर्टात हे सिद्ध करायचंय की ज्या 1.5 तासामध्ये साक्षी गायब होती त्या 1.5 तासामध्ये साक्षी हे आश्रमात होती. प्रिया म्हणते की पण बाबा तुम्ही तर म्हणत होता की अर्जुनला साक्षीबद्दल काही पुरावा भेटणार नाही म्हणून. रविराज म्हणतो की हो, त्याला पुरावा तर काही भेटणार नाही, परंतु कोर्टाकडे अर्जुन आता पुन्हा मागणी करणार आहे की त्याला पुन्हा आश्रमात शोधाशोध करायला जायचे. त्यानंतर रविराज तिथून निघून जातो. सुमन सुद्धा तिचं काम आवरत असते. तर नागराज आणि प्रिया दोघंजण बोलत असतात. नागराज प्रियाला म्हणत असतो की तुला समजतंय का आता काय होणार आहे ते? आता अर्जुन सगळे पुरावे शोधणार आणि तू खोटी साक्ष दिली होती हेही अर्जुनला कळणार. प्रिया म्हणते की परंतु त्यापेक्षाही मला एक मोठं टेन्शन आलंय. मी तुम्हाला म्हणाले होते ना, मधुभाऊनी ज्या माझ्या लहानपणीच्या सर्व गोष्टी जपून ठेवल्या होत्या त्या सर्व गोष्टी मी लपून ठेवल्यात म्हणून, आणि ते गाठोडं मी आश्रमामध्ये एका फरशीच्या खाली लपवलंय. पण जर अर्जुन आता आश्रमात गेला आणि अर्जुनच्या हाती जर ते गाठोडं लागलं तर? नागराज म्हणत असतो की हे काय केलंस तू? तुझ्या डोक्यात काही मेंदू वगैरे फिट केलेला नाहीये का? बावळट आहेस का तू? आता अर्जुन आश्रमात जाणार आणि त्याला जर ते गाठोडं समजलं तर त्याला कळणार की तू खरी तन्वी नाहीयेस. एवढी महत्वाची गोष्ट तू आश्रमात कशी काय सोडून आलीस बावळट? प्रिया म्हणत असते की अहो मी ते व्यवस्थित ठेवलंय, परंतु मला कधी चान्सच भेटला नाही ते काढायचं. मागं जेव्हा मर्डर रिक्रिएट केला तेव्हा कोणाच्या लक्षात आलं नाही म्हणून मी जाऊन दिलं, आणि ऐनवेळी तिथे पोलिसांचा पहारा असतो म्हणून जाता येत नाही. नागराज म्हणतो की आता अर्जुनला कोर्टाची परमिशन मिळवण्यासाठी पुढचा 1 दिवस लागणार आहे, त्यामुळे तुला आता आश्रमातून गाठोडं बाहेर काढावं लागेलच. अर्जुन आणि सायली आता निघालेले असतात. सायलीने पंजाबी ड्रेस घातलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की छान दिसताय तुम्ही. सायली म्हणते की काय? अर्जुन म्हणतो की नाही आता परफेक्ट ड्रेस घातलाय तुम्ही, चला बरं. अर्जुन आणि सायली आता निघालेले असतात. तर प्रियाने सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घातलेले. प्रिया विचार करत असते की अर्जुन आता आश्रमामध्ये जाण्यासाठी 2-3 दिवस आहे. आधीच मला आश्रमात जाऊन माझं गाठोडं हे माझ्याकडे घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रिया आता निघालेली असते. तेवढ्यातच सुमन ही पाणी घेण्यासाठी तिथे आलेली असते. प्रिया मनात म्हणत असते की ही काय घुबड आहे का? रात्रीच्या वेळी कशाला इकडे तिकडे फिरायचं? प्रिया आता लपून बसल्यानंतर सुमन वरती जाते आणि मग प्रिया हळूच तिथून निघून जाते. इकडे अर्जुन आणि सायली सुद्धा निघालेले असतात. सायली पुन्हा वर जायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो कुठे चाललात तुम्ही वरती? सायली म्हणते की आईंना जरा सांगून येते ना आपण बाहेर चाललोय म्हणून. अर्जुन म्हणतो की वा एक काम करा ना, तुम्ही मम्माला सोबतच घेऊन या, आपण तिघही जाऊयात. तर सायली म्हणत असते की अहो कशाला एवढ्या रात्रीचं, त्यांना नको न्यायला. अर्जुन म्हणतो की अहो मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही मम्माला घेऊन या, सोबत डॅडला सुद्धा घेऊन या, अश्विनला सुद्धा सोबत घेऊन जाऊयात. जाता जाता अस्मिता आणि विमललाही घेऊन जाऊयात आणि शेजार पाजारच्या लोकांनाही घेऊन जाऊयात. मग आपण एक काम करूया, एखादी मोठी बस घेऊयात आणि सगळ्यांना आपण घेऊन आश्रमात जाऊया पार्टी करायला. सायली म्हणत असते की मी फक्त आईंना सांगते असं म्हटलंय तर
एवढं टोक कशाला गाठताय तुम्ही? अर्जुन म्हणतो की सांगायची काही गरज नाहीये, तुम्ही चला बरं इथून पहिल्यांदा. सायली म्हणत असते की अहो आपण एवढ्या चांगल्या कामासाठी चाललोय, सांगितलं तर काय झालं? अर्जुन म्हणतो की जर मम्माला सांगितलं तर आपण येईपर्यंत मम्मा झोपणार आहे का? उगाच जागी राहील ना, आणि मग मम्माला ऍसिडिटी होईल आणि उद्याचा सर्व दिवस मम्माचा खराब जाईल. हे चालेल का तुम्हाला? सायली म्हणते की हो ना, हे माझ्या लक्षातच आलं नाही. बरं चला आता. प्रिया आता आश्रमाकडे आलेली असते. काठीच्या साह्याने ते हळूच आश्रमाचा दरवाजा उघडते, आतमध्ये येते, लाईट लावते आणि तिच्या गाठोड्याची आता ती शोधाशोध करत असते. तिने जे गाठोडं ज्या फरशीच्या खाली ठेवलेलं असतं ती फरशी उचकण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु फरशी तिच्याच्याने हालतही नसते. तितक्यातच तिला एक तिथे विळा भेटतो, तर त्या विळ्याच्या साह्याने आता ती फरशी खोलण्याचा प्रयत्न करत असते आणि फायनली फरशी सुद्धा खोलली जाते, परंतु त्या फरशीमध्ये प्रियाचं गाठोडं नसतंच. इकडे अर्जुन आणि सायली गाडीमध्ये असतात. सायली म्हणत असते की सर मला असं का वाटतं माहित नाही की आपल्याला आश्रमामध्ये नक्कीच काहीतरी एक गोष्ट भेटणार आहे आणि त्यामधून आपल्याला हे समजणार आहे दिवशी ही आश्रमातच होती. पण काय हो सर, मला एक गोष्ट कळत नाहीये की आता पोलिसांनी शोधाशोध केली, तुम्ही देखील शोधाशोध केली, मग जर काही सापडायचं असतं तर आधीच सापडलं असतं ना. अर्जुन म्हणतो की कधी कधी काय होतं मिसेस सायली, एखादी इम्पॉर्टंट गोष्ट ही आमच्यापासून सुद्धा सुटते आणि जोपर्यंत आपण ती परस्पर शोधत नाही तोपर्यंत ती सापडत नाही. एखादी गोष्ट कधी कधी आमच्या समोर सुद्धा असते परंतु ती आम्हाला सापडत नाही आणि जेव्हा लिंक आपल्याला सापडत जाते तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. तर इकडे प्रिया विचार करत असते की मी गाठोडं तर इथे फरशीखालीच ठेवलं होतं, मग इथे गाठोडं का नाहीये? आणि मग ती आठवायला लागते की जेव्हा ती आश्रमात आली होती तेव्हा तिने गाठोडं त्या फरशीखालीच लपवलं होतं, परंतु नंतर तिला समजतं की कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने ते गाठोडं शिफ्ट केलं होतं, परंतु कुठे शिफ्ट केलं होतं हे तिला आठवत नसतं. प्रियाला सगळं आठवत असतं की कशा प्रकारे ती तिथे आली, त्यानंतर तिने बॅग ठेवली, बॅग ठेवून जेव्हा तिने फरशीमध्ये गाठोडं ठेवलं त्यानंतर गाठोडं कुठं गेलं आणि तिने ते कुठं शिफ्ट केलं हेच तिला आठवत नसतं. आणि मग प्रिया हॉलमध्ये ते गाठोडं शोधण्यासाठी तिथून जाते. तर सायली आणि अर्जुन सुद्धा आता आश्रमात पोहोचलेले असतात. गाडीचा आवाज ऐकून प्रिया घाबरते. तिला असं वाटतं की पोलीसच आले. ती खूप घाबरलेली असते आणि जेव्हा खिडकीतून ती बघते तेव्हा तिला अर्जुन आणि सायली दिसतात. अर्जुन आणि सायलीला बघून तर ती घाबरते. ती म्हणते की आता जर अर्जुनने मला इथे बघितलं तर माझा सगळा गेम ओव्हर होणार आहे आणि त्याला जर ते गाठोडं सापडलं तर त्याला हेही समजणार आहे मी तन्वी नाहीये. गाठोडं घेतल्याशिवाय तर मला काही इथून जाता येणार नाही, पण मी आता ते गाठोडं शोधू कुठे? अर्जुन आणि सायली जेव्हा दाराजवळ येतात तेव्हा दाराला सील केलेलं असतं. त्यामुळे अर्जुन म्हणतो की पोलिसांनी तर इथे सील केलंय, आपल्याला इथून जाता नाही येणार, आपल्याला आता दुसऱ्या मार्गाने जावं लागेल. सायली म्हणत असते की पण सर हे चुकीचं आहे ना. अर्जुन म्हणतो की जर आतमध्ये काही पुरावे असतील तर ती साक्षी आणि तो साक्षीचा बाप सगळे पुरावे नष्ट करून टाकतील. बघा आपण जे करतोय ते इथिकल नाहीये, परंतु कधी कधी चांगल्या कामासाठी असं आउट ऑफ जावं लागतं, परंतु यावेळी आपल्याला लपून छपून आतमध्ये जावंच लागेल. सायली म्हणते की आणि जर आपण पकडलं गेलो तर अर्जुन म्हणतो की तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की आता आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला एखादी खिडकी शोधावी लागेल. सायली म्हणते की मागच्या साईडला एक खिडकी पण आहे आणि दार पण आहे, आपण तिथून जाऊया. अर्जुन आणि सायली आता तिथून मागच्या दाराने जायला निघालेले असतात. तर प्रियाला समजतं की हे मागच्या दाराने येत आहे म्हटल्यावर मी मागच्या दाराकडची लाईट तर ऑनच ठेवली आहे. प्रिया पटकन जाते आणि लाईट बंद करून घेते आणि तिथेच कपाटाजवळ ती लपून बसते. अर्जुन आणि सायली आता दोघंही शोधाशोध करत असतात. तर सायली जेव्हा शोधत असते तेव्हा अर्जुन तिच्यावर बॅटरी रोखून धरतो आणि तिच्याकडे बघत असतो. जेव्हा दोघंही शोधाशोध करत त्याच वेळी मोबाईल व्हायब्रेट होत असतो आणि मोबाईलचा व्हायब्रेशनचा आवाज आता त्या दोघांना येतो. अर्जुन म्हणतो की हा तर मोबाईलच्या व्हायब्रेशनचा आवाज होता आणि मग प्रियाला शोधत शोधत आता ते प्रिया जवळच येऊन थांबलेले असतात. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.